महाराष्ट्रात कॉर्पोरेशनचे चुनाव 2 आठवड्यापूर्वी झालेले आहे. तरी पुण्याचं जर बोलण्यात आलं तर पुण्याचे नगराध्यक्ष किंवा मेयर आणि उपनगराध्यक्ष म्हणजे डेप्युटी मेयर यांची फॉर्मली म्हणजे औपचारिकपणे निवड आज झालेली आहे. आणि आजपासनं टेक्निकली असं म्हणता येईल की प्रशासक राज जे आहे ते संपतंय आणि जनतेचे जे सेवक लोक आहे म्हणजे नगरसेवक हे आज येत आहे. आणि या संदर्भात आपल्यासोबत एक क्विक कॉमेंटसाठी आहे पुणे महानगरपालिकाचे आयुक्त नवल किशोर रामसाहेब. साहेब, काय चेंज होणार आहे आजपासनं? आतापर्यंत प्रशासक म्हणजे तुमच्या राज होता आणि तुमच्या राज तसे तुम्ही आयुक्त आहात राहणार आहे, बट पॉइंट इज चेंज काय होणार आहे सर आजपासून जनतेसाठी? ठीक आहे ठीक आहे. मी थोडासा स्टार्टमध्ये एक गोष्टी सांगतो की राज शब्द जो आहे ना ते थोडासा ऑब्सोलीट शब्द आहे. बरं. आता बघा ना, दिल्लीमध्ये तुमचे राजपथ जे आहे ना त्याचं पण नाव आता कर्तव्यपथ झालेलं आहे, बरोबर आहे. बरं. तर हे राज तर कोणाचेही नसते, माझा पण न होता आणि पुढे पण राहणार नाही, कोणाचेही राज राहणार नाही. राज शेवटी मतलब जे आम जनतेचे असते, म्हणून आपण याला लोकशाही म्हणतो. जेव्हा आपल्याकडे हा बघा नगरपालिका महापालिका स्थानिक स्वराजमध्ये कसा आहे की हा ॲक्च्युली हा जो बेसिकली जो आपला महापालिका आहे, महापालिका बेसिकली जे लोकल बॉडी, आपला जो इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्याचा एक खूप सुंदर विवरण आहे की कसा एक आपल्याकडे इथे महापालिका असावा. सो दिस बॉडी इज बेसिकली फॉर द पीपल्स रिप्रेझेंटेटिव्स. इथे काही कोणीही अधिकारी जे आहे खूप वर्षपर्यंत प्रशासक प्रमुख राहू शकत नाही, तसाच याचं स्ट्रक्चर आहे. पण काही कारणामुळे काही टेक्निकल रिजन्समुळे इथे निवडणूक घेता आला नाही, म्हणून 4 वर्षानंतर इलेक्शन होत आहे मध्ये झालेली आहे. आणि आज महापौर उपमहापौरची निवड झाली. हे दोन्ही अतिशय ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत आणि त्यांचा अनुभव पण खूप चांगला आहे. तर नक्कीच आम्हाला प्रशासनाला फार मोठी मदत होणार आहे. माझा जो काही मी आता 6 महिन्यापूर्वी इथे आलो, तर प्रशासक म्हणून जेव्हा आपण काम करतो याचा अर्थ असा आहे की आपण शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करतो. बेसिकली तू खऱ्या अर्थाने जर पाहिला तर मी 6 महिन्यात जे काही काम केला इथे महाराष्ट्र राज्याचा जो काही आपला एक निर्देश जास्त महत्त्वाचा होता आणि महापालिकेचा कायदा धरून आम्हाला काम करायचं होतं. शेवटी CM साहेब जे आहे आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्यांचा जो काही बरेच काही विजन त्यांनी शहराच्या बाबतीत दिलेले होते ते मी पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही नक्कीच अनुभव करत असाल की आपल्या इथे मागील 6 महिन्यात सॅनिटेशनमध्ये किंवा रोडमध्ये अर्बन मोबिलिटीचे काही काम असेल किंवा आपल्याकडे जेवढे बाहेरचे सगळे जे गाव आहे नवीन जे आलेले गाव आहे, सर्व नवीन गावाचं DPR सुद्धा पाणी पुरवठ्याचं आम्ही तयार करून घेतलेलं आहे. यासोबत बाकी जेवढे आपल्याकडे हे सगळे गाव आहेत त्या ठिकाणी ड्रेनेजच्या बाबतीत म्हणजे जे काही एरिया शिल्लक होता यावेळीच्या बजेटमध्ये ड्रेनेजमध्ये 100% 2 वर्ष आतमध्ये एकही तुम्हाला गाव किंवा कसबा असा राहणार नाही ज्या ठिकाणी ड्रेनेजचं कव्हरेज नाही आहे. तसेच पूर्ण शहरासाठी आपण डिसेंबर शेवटपर्यंतचा असा प्लॅन केला आहे की कुठेही आपल्याला रोडवर मतलब बॉटल नेक्स नाही आहे. जे काही इम्पॉर्टंट रस्ते आहेत 30-32 ज्या ठिकाणी ट्रॅफिक जे असतं ते सगळे डिकंजस्ट करणे, शहरात 100% फुटपाथ दुरुस्त करणे, तसेच जो काही आपला चॅम्बर्स दुरुस्ती असेल किंवा अतिक्रमण काढणे, शहराला स्वच्छतापेक्षाही सुंदर कसं करायचं आहे हा एक उद्देश धरून मागील 6 महिन्यापासून काम सुरू आहे. आणि मला वाटतं की या कामाला खूप वेग मिळेल. शेवटी कसं आहे की जेव्हा नगरसेवक येतात आपल्या एरियामध्ये लोकांची अडीअडचणी काय आहे की त्यांना खूप माहिती असते की या भागात अडचणी काय आहे आणि त्याला सोडवण्यासाठी नेमके इजी स्टेप्स कसा घेऊ शकतो आणि ते सगळे सभागृहामध्ये पण मांडतात किंवा प्रशासन प्रमुख जे आहेत याच्या म्हणून ते कमिशनर पण भेटतात आणि सांगतात की असं असं काम करायचं. ते खूप चांगलं असं एक आम्हाला हे होतं, एक खूप चांगला ॲटमॉस्फिअर होतो तयार. आणि याच्यामध्ये जे काही लोकप्रतिनिधी यांचा फील्डचा अनुभव आणि जो प्रशासनामध्ये आमचं जे काही नियोजन आहे योजना आहे दोन्हीच्या सांगड जर घालून तुम्ही काम केला तर नक्कीच मला वाटते की खूप चांगला बदल होतो शहरात. पण मला एकच गोष्टी वाटते म्हणजे जो मी एक अधिकारी नाही तर एक व्यक्ती म्हणून तुम्ही असं समजू शकता की पुण्याला राहतो, पुण्यावर खूप प्रेम करतो. एक मला पण जर तुम्ही पुणेकर म्हणून गृहीत धरला तर पुणेकर म्हणूनच सांगू इच्छितो. तुम्ही पुणेकर, तुम्ही आधी कलेक्टर होता इथं. तर कसं असतं ना की आपल्याला म्हणजे कुठेही जर चांगलं करायचं असेल ना तर आमचं पद काय आहे, आम्ही काय आमचं इंटेन्शन कसं आहे ते फार महत्त्वाचे असते. आम्हाला खरोखर
पुण्यामध्ये काही बदल घडवून आणायची अशी इच्छा आहे का, हाच सर्वात महत्वाचा आहे. बरं. आणि हा आता बेसिकली जेव्हा मी माझी नियुक्ती झाली तेव्हा मला सीएम साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की तुमची नियुक्ती पुण्यामध्ये यासाठी होत आहे की तुम्हाला पुण्यामध्ये खरोखर चांगले काम करायचं आहे आणि शहरात काही बदल घडवून आणायचे आहे. तर हा माझ्यामध्ये सरांनी इंटेन्शन पाहिला आणि तो इंटेन्शन जे आहे ते 100% मी दाखवतो आहे. आणि तुम्हाला नक्कीच काही वर्षात तर नाही सांगणार, एकच वर्षात तुम्हाला शहरात फार मोठे बदल मिळेल. आणि त्यासाठी मला नक्कीच विश्वास आहे की कॉर्पोरेशनचा जो नवीन बॉडी आहे, महापौर उपमहापौर किंवा सगळे जे प्राधिकारी आहेत, नक्कीच आम्हाला खूप सहकार्य आणि तुम्ही करतील. बऱ्यापैकी शहर खड्डेमुक्त केलंय तुम्ही. कसं आहे की खड्डे मुक्त करणे, फुटपाथ दुरुस्त करणे, चॅम्बर चांगले, हे फार छोट्या छोट्या गोष्टी आहे. आणि जेव्हा आपण प्रशासन ऍक्टिव्ह करतो, एक आमच्याकडे प्रशासन बघा 25,000 लोकांची ही टीम आहे आणि 25,000 जर अधिकारी कर्मचारी आपापली भूमिका काय आहे समजून घेतले बरोबर आणि जर ते मोटिवेटेड झाले तर शहरात बदल भारी काम होऊ होण्यासाठी. हां. आणि थोडं दुसरं आहे की ट्रान्सपरन्सी ठेवणे, हे लोकांना छोटे मोठे कामासाठी त्यांना त्रास न देता त्यांचे काम वेळेवर करणे. म्हणजे ट्रान्सपरन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज लोकल बॉडीमध्ये इतके अधिकारी आहेत, इतके वॉर्ड्स आहेत, इतके प्राधिकारी आहेत, इतका मोठा लोकसंख्याचा, इथे आपल्याला ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि हार्डवर्क हे तिन्ही गोष्टीचा समावेश असला पाहिजे. बरं साहेब, आता लोकप्रतिनिधी जे आलेले आहे ते त्यांच्या येण्याने धोरणात्मक लेवलचे जे कामं किंवा निर्णय असतात यांना पण थोडंसं वेग मिळेल का, किंवा या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, नक्कीच वेग मिळेल. कारण कसं आहे की आपल्याला प्रत्येक वीकमध्ये स्टँडिंग कमिटी होत असतं, प्रत्येक महिन्याला एक तास जीबी होत असतं. तर हे जे काही 160-65 जे आमचे नगरसेवक आहेत, महापौर आहे, उपमहापौर आहेत किंवा सगळे गटनेते आहेत, ते नेहमी कसं आहे की एक महिन्यापर्यंत खूप अभ्यास करतात की शहरात काय करायचं नाही करायचं. आणि ते एक जो जीबी होत असतात त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यात जे काही चांगली कल्पना असते ते मांडतात. तर नक्कीच कसं आहे की धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जेव्हा महापालिकेमध्ये बॉडी राहते तेव्हा खूप चांगली मदत होतो. नवीन आणि खूप चांगली चांगली सूचना पण ते आमच्याकडे येतात. पण हा पण आहे की आता सगळे काही अभ्यासू किंवा चांगले हे नवीन खूप सारे यंग लोक पण आले आहेत, नक्कीच मला फायदा होईल. पण याच्या पूर्वी सुद्धा मला वाटतं की जेव्हा प्रशासक होते तेव्हा सुद्धा खूप सारे काम इथे महापालिकेमध्ये धोरणात्मक झाले. निर्णय पण होत होते. खूप सारे म्हणजे न होण्याचे प्रश्नच नाही. तुम्हाला तुमच्या समोरच खूप सारे उदाहरण तुम्ही पाहू शकतात की आपण जे काही नवीन एक आराखडा तयार करून जे आपण काम करत होतो त्याच्यामुळे आज बरेच काही प्रोजेक्ट जे आहे ऑलमोस्ट 80% 70% कम्प्लीट झालेले आहे. धोरणात्मक निर्णय प्रत्येक वर्ष घ्यावाच लागते, त्याला बजेट म्हणतो आम्ही. बजेट तर धोरणात्मक निर्णयाचं एक एक छोटंसं उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं असं आहे की हे लोकांचा काय रोजचा रोज प्रश्न आहे, त्यासाठी प्रशासन ऍक्टिव्ह करणे फार महत्वाचे असते. महापौर मंजुषाताई आणि उपमहापौर परशुराम भाऊ यांच्यासाठी काय मेसेज आहे, किंवा सगळ्या नगरसेवकांसाठी काय मेसेज आहे, पुणेकरांसाठी काय मेसेज आहे? नाही, मला असं वाटतं की माझी जो समज आहे की मंजुषाताई अतिशय अभ्यासू व्यक्ती आहेत आणि ते ऑलरेडी 3-4 टर्म्स त्यांचा इथे या ठिकाणी त्यांनी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. आजच मी त्याचं जो भाषण ऐकलं मला असं वाटलं की खूपच अभ्यासू व्यक्ती आहे, अतिशय गंभीर स्वरूपाचे व्यक्तिमत्व आहे. आणि मला असं वाटतं की शहरात काही चांगलं काम त्यांना करायचं आहे असं त्यांच्या डोक्यात आहे आणि नक्कीच काहीतरी नक्कीच करतील. आणि जे काही ते ठरवतील किंवा करतील तो करण्यासाठी मीच आहे. तर कारण शेवटी कसं आहे की प्रशासन आणि चांगलं कोलॅबोरेशन राहील. प्रशासन आणि बेसिकली जो आपलं जनरल बॉडी आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक कोऑर्डिनेशन जर राहिला तर खूप चांगला होतो. आणि माझं असं मत आहे की आमचे अधिकारी सुद्धा सगळे मॅक्सिमम लोक आता सिटी इंजिनियर आहे, नवीन जे सिटी इंजिनियर आहे पावसकर, ही इज ऑल्सो व्हेरी सिन्सिअर ऑफिसर. आमच्याकडे 2 IAS ऑफिसर आहेत. आमचे दिवटे साहेब, ही इज अ व्हेरी सिनियर एक्सपिरियन्स्ड ऑफिसर. तर आपण काहीतरी चांगला करू. महापौर मॅडम, मला जो असं वाटतं जो काही फीडबॅक पण आहे खूपच चांगला आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि मला वाटतं की आम्हाला सोबत काम करायला खूप आनंद वाटेल. आणि परशुराम वाडेकर पण एक सरळ सीधे कार्यकर्त्यासारखे आहे, अतिशय लो प्रोफाईल व्यक्ती आहे आणि त्यांचा जो काही अनुभव आहे त्याचा पण फायदा मला नक्कीच होईल. थँक्यू सो मच साहेब.